पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला, AK-47च्या फायरिंग नंतर घर चाळलं, स्थानिक कालव्यांचा प्रकल्प आणि कॉर्पोरेट शेती प्रकल्पाला स्थानिक विरोधानंतर आंदोलन पेटलं. मला पाकिस्तानात लग्न करायचं, गद्दार ज्योती मल्होत्राची पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबतच नवं चाट समोर, ज्योतीची पाकिस्तानात अनेक बँक खाते असल्याचं उघड. गद्दार ज्योती मल्होत्राकडून अखेर ISI संबंधांची कबुली, अली हसनने एजंट शाकिर आणि राणा शहाबाची भेट घालून दिली, शाकिरच्या नंबरवर देशविरोधी माहिती दिल्याची कबुली. ऑपरेशन सिंदूरमध्ये अग्निवीरांचा भीम पराक्रम, पाकिस्तानी सेनेला अग्निवीरांनी दिला जोरदार दणका, 2 अग्निवीर शहीद. छत्तीसगडमधील अबुजमाडच्या जंगलात 27 नक्षलवाद्यांचा खात्मा, गृहमंत्री विजय शर्मा यांची माहिती. 1 कोटीचं बक्षीस असलेला नक्षली संघटनेचा सेक्रेटरी राजू बसवचाही खात्मा. मुंबई पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार, अनेक भागात पिकांचं नुकसान, यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, पुढील 36 तासात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता, मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा मच्छीमारांना आवाहन. पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पूजाला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर, बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे IS झाल्याचा आरोप. ठाण्यात शिवसेना कार्यालयातील नागरिकांवर महिलेकडून चॉपरनं हल्ला, जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात काही जण जखमी, घटना CCTVने टिपली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणेकर सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल, फरार राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू, हुंड्यासाठी छळ केल्याचा आई-वडिलांचा आरोप, जावयाला सोनं चांदी गाडी दिल्याचा दावा. सरन्यायाधीश कायमस्वरूपी राज्यातील भूषण गवळींच्या नाराजीनंतर राज्य सरकारकडून परिपत्रक प्रसिद्ध, परिपत्रकात अनेक चुका असल्याचंही समोर.